ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। इथे शेड तयार करा, पावसामध्ये मी हत्या झाली। संतापजनक डोंगरकडा स्मशानभूमीत शेडावावी अंत्यविधीसाठी मृतदेहाची परवड। पावसात चिता पेटवणे झाले मुश्किल। डोंगरकडा कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत असलेले गाव। मात्र याच गावात मूलभूत सुविधांचा अभाव किती गंभीर आहे याचे दर्शन आज एका दुर्दैवी घटनेतून घडले। गावातील एका आजीच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी नेलेल्या नातेवाईकांना स्मशानभूमीत शेड नसल्यामुळे पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला। भर पावसात चिता पेटत नसल्याने मृतदेहाची झालेली विटंबना पाहून उपस्थित ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेबद्दल संतापाची लाट उसळली आहे। नेमकी घटना काय? आज डोंगरकडा येथील एका आजीचे वृद्धापना काळाने निधन झाले। अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ स्मशानभूमीत पोहोचले। मात्र स्मशानभूमीत पावसापासून संरक्षणासाठी कोणतीही कायमस्वरूपी शेड नसल्याने पाऊस सुरू असताना अंत्यसंस्कार करणे अत्यंत कठीण झाले। पाऊस आणि वाऱ्यामुळे चिता व्यवस्थित पेटत नव्हती। परिणामी अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना मृतदेहाची होणारी ही परवड पाहून मनस्ताप सहन करावा लागला। लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांचे दुर्लक्ष। डोंगरकडा हे तालुक्यातील एक मोठे गाव असून येथे अंत्यविधीसाठी हक्काचा निवारा शेड नसणे ही मोठी शोकांतिका आहे। ग्रामपंचायतीच्या अनेक बैठकांमध्ये या विषयाचा पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। एका बाजूला विकास कामाचा डंका पेटला जातो, पण साधी अंत्यविधीची सोय गावातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीला करता येत नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांची मागणी, डोंगरकडा येथील स्मशानभूमीत त्वरित पावसापासून संरक्षण मिळणे असे मजबूत शेड बांधण्यात यावे, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरत आहे। जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही काही वंचित बहुजन आघाडीचे लंकेश भाऊ आवटे, रोहन पंडित व सर्व गावकऱ्यांनी दिला आहे। कळमनुरी तालुक्यातील 2 नंबरची असलेली ग्रामपंचायत म्हणजेच की नावाजलेली डोंगरकडा ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य काळापासून एकतर स्मशानभूमी नाही आणि फक्त ही डोंगरकडा फाट्यासाठी नाही, प्रत्येक समाजासाठी गावात झालं डोंगरकड्यामध्ये 2-3 स्मशानभूमी आहेत शेडच्या, पण इथं असे मागासवर्गीयासाठी अशी स्मशानभूमी आहे। आज जवळपास 2 तास झालं इथं चिता या ठिकाणी जळत नाही। 30 लिटर डिझेल लागलेलं आहे तरी सुद्धा काहीच होत नाही। त्या इथं ना इथल्या सरपंचाचं लक्ष आहे, ना ग्रामसेवकाचं लक्ष आहे, ना कुठल्या ग्रामपंचायत सदस्याचं लक्ष आहे। फक्त इलेक्शन आलं की फक्त या ठिकाणी मतदानासाठी आमच्याकडे येतात। सर्व जनतेला एवढीच विनंती आहे, जे आपल्याला आता या ठिकाणी त्रास व्हायला ते त्रास आपण या ठिकाणी जो कोणी आपल्या दारावर मताची भीक मागायला येईल त्याला त्या ठिकाणी आपण विचारण्यात यावं आणि त्याच्या 1000-2000 रुपये पैशावर मतदान न करता 5 वर्षासाठी त्यानं आपल्यासाठी काय काय केलंय हे त्याच्याकडून विचारून आपल्या गच्चीला करून विचारलं पाहिजे।